हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस गोष्ट आहे स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर गाइस आजच्या ब्लॉग मध्ये काय होणार आहे तर गाइस आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारी मस्तीच म्हणजे आज आहे 31 म्हणजे पुढच्या म्हणजे उद्या जे आहे ते 2026 म्हणजे 2026 चालू होणार आहे आणि त्यासाठी जे आम्ही पार्टी करणार आहोत. ड्रिंकवाली पार्टी नाही, आम्ही साधी पार्टी करत आहोत. म्हणजेच व्हेज पुलाव जे आहे ते आम्ही करणार आहोत. वरी गच्चीवर चालू आहे आणि मी तर जिन्यात येऊन बोलतोय, व्लॉगिंग करतोय. चला तर जाऊयात. ते सगळे जे आहेत ते व्हेज पुलाव करतायत आणि मी गाणे लावून करताय आणि मी जे आहे ते तिथे जाऊन शेकोटी करते. म्हणजेच थंडी आहे तर बसलोय मी तिथे. स्वेटर घातलं असतं पण आता मला खाली जावं लागेल, मी इथं बसले. चला तर मी तुम्हाला दाखवते शेकोटी. तर गाइस तुम्ही बघू शकता ती आहे तिथं व्हेज पुलाव चालू आहे आणि मम्मी आणि दीदी करत आहेत ते. आणि श्रुती दीदी आहे ते क्लासला गेले ट्युशनला आणि मम्मी जे आहे ते आत्ता सध्या जे ते व्हेज पुलावमध्ये टाकायला सोयाबीन कापायले आणि एक दीदी जे आहे ते पाणी ते घ्यायले व्हेज पुलावमध्ये टाकायला आणि एक दीदी जे आहे ते कुकिंग करायले आणि एक दीदी जे आहे ते गाणे लावायले. श्रुती दीदी म्हणजे तुम्हाला वाटत असेल श्रुती दीदी कुठे आहे तर श्रुती दीदी क्लासला गेले. मी जसं की तुम्हाला आता सांगितलं ट्युशनला. तर मला जे आहे ते खूपच बोर होत आहे आणि श्रुती दीदी जे आहे ते थोडंच वेळ ती आता 8 वाजता येणार आहे. तिनं तर भेटूयात तिनं आल्यानंतर. नाही अजून जर काय इंटरेस्टिंग झालं तर मी बघतो. आणि बघा मी व्लॉगिंग करायला तर साधना दीदी जी आहे ती म्हणजे ही माझ्याकडे बघायले. जेव्हा मी व्लॉगिंग कॅमेरामध्ये काय बोलतो तेव्हा बघतात माझ्याकडं. आणि गाईज मी शेकोटी केली होती पूर्णपणे विजले. म्हणजे मी व्लॉगिंग करायच्या अगोदर खूप सारी शेकोटी केली होती, बोर होत होतं श्रुती दीदी नसल्यामुळे. पण आता तिच्या याचं टायमिंग झालं आहे म्हणून मी काय केलं शेकोटी ठेवली अशी म्हणजे विजली ती आपोआप. म्हणून मला अजून पण बोर होईल. आता येईल श्रुती दीदी. गाइस साला कर क्या रहा है यहाँ पे? गाइस मी एवढा वेळ का बोलत नव्हतो ते मी तुम्हाला आता सांगतो. कारण की काय माहिती आहे का, बाहेर जे ते गाणे चालू आहेत कारण की मूड चांगला राहावं म्हणून गाणे चालू आहेत. बाहेर पार्टी चालू आहे म्हणून गाणे वेगळेच आहेत आणि पार्टी वेगळी चालू आहे. तर बाहेर जे आहे ते गाणे चालू आहेत आणि जर मी व्हिडिओमध्ये ती घेतलं तर मग कॉपीराईट येऊ शकते व्हिडिओमध्ये. म्हणून मी काय केलं नकोच म्हटलं ते घ्यायला, म्हणून मी घेतलं नाही. फक्त सिनेमॅटिक शॉट्स घेत होतो. आता जे मी रूममध्ये येऊन सांगतो गाईज, आमच्या वरच्या रूममध्ये देत राहतात ते खूपच स्वच्छ रूम ठेवतात. तर आज नाही खूप चांगले आहेत. आणि आता जे आहे ते दीदीचा फोन आला त्यामुळे ती बोलते. तर भेटूयात थोड्या वेळानंतर. आपल्या सर्वांची लाडकी म्हणजे श्रुती सुद्धा आलेली आहे. तर मी तुम्हाला तिचा चेहरा दाखवत होती. नाही जे आहे ते पप्पाला फोनवर बोलते सध्या आणि फोनवर बोलत असल्यामुळे तिला जे आहे मी आता बोलू शकत नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे फोनवर बोलतात आणि गाईज मी इथं बघून का ब्लॉगिंग करते असं तुम्हाला वाटते. तर हे बघा गाईज इथे हे जे आहे ते आरसा आहे वरच्या दीदींचा, त्यामुळे मी इथं बघून ब्लॉगिंग करतोय. दिसते म्हणजे कसं दिसते हलते का नाही जास्त ते बघा. तर चला तर जाऊ श्रुती स्टॉप करा तर मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी श्रुती दीदी सुद्धा आली. कसं वाटते श्रुती दीदी तुला? आज आपण 31st ची पार्टी करतोय. जरा काही मम्मी जी आहे ती आता इथे आहे. मम्मी कसं वाटतं तुला आपण पार्टी करतो 31st? इकडे बघा ना शिकवायला नाही सांग ना कसं वाटते? आनंद होतो, जोरात बोल. आनंद होतोय पार्टी करताना. आणि तुझं 30 काहीच नाही, फक्त चांगलं राहायचं, सगळ्यांना प्रेम. कोण चांगलं राहायचं, आम्ही का तू? माझं गोल म्हणल्यावर तर गाईज आता जे आहे तुम्ही हो आम्ही डान्स केला आणि खूप मजा आली आम्हाला.
दीदी पाणी सुद्धा घ्यायचंय. आणि आता आम्ही खाली आलो पाणी घ्यायला आणि कांदे घ्यायला. सगळं बंद आहे. थोडंसं आम्ही मस्ती केली, डान्स केला आणि आता आलो तर आम्ही खाली कांदे घ्यायला आणि पाणी घेऊन. तर गाईज आता आम्ही चाललोय वरी आणि मी आताच तुम्हाला जे आहे ते हे करून दाखवतो, व्हेज पुलाव टेस्ट करून दाखवतो. भेटूया थोड्या वेळानंतर. वरी गेला छान झालंय. म्हणजेच पुलाव खूप छान झालाय आणि इतका भारी झालाय की खूप हॉटेलसारखा झालाय. एकदम खूप छान झालाय. आणि तेच या ठिकाणी मी ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा माझे ब्लॉग्स. बाय गाईज. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.